तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि जो काल सायंकाळचा मुक्काम होता आपला या ठिकाणी होता. आणि ही जी अमरनाथ यात्रा आहे, अमरनाथ यात्रा पूर्ण करण्यासाठी जे भक्त येतात त्यांच्यासाठी थांबण्यासाठी ही जागा आहे. आणि या जागेवरती मस्त आपला मुक्काम होता. बाकी आपली इथे सायकल कपडे धुवून वाहू घालले होते, पण त्यातले अर्धे वाहिले नाही, तर मागे काही अटकून दिले. पण आपल्याला आता हे सगळे असे डोंगरात मस्त पार करून जायचं आहे. बाकी हा हायवे, या हायवेनं आता पाहू आपण पुढे आपल्याला कसा रोड भेटते. तर पण मला तर असं वाटते की चांगलाच रोड भेटेन, काही वांधा नाही. बाकी श्रीनगरपर्यंत आहे अजून थोडाफार उपागापक मग त्याच्या पुढे लागते आपल्याला वाळवंट. मग ते पाहू आपण नंतर, कारण की जो नंतरचा विषय आहे. सध्या आपण निघून आलो आता इथून. चला तुम्हाला पुढचे आता वातावरण दाखवतो. आपल्याला हे या 2 दिवसामध्ये तिसरी टनल लागली, जी की आता समोर दिसून राहिली. मला वाटते 500 मीटरची टनल अशी, त्याच्यापेक्षा मोठी नाही आहे, छोटीच टनल आहे. बाकी दाखवतो तुम्हाला एक मिनिट. ही टनल, आता ही टनल आहे आणि तिकून पण टनलचं काम चालू आहे. इकडून पण टनलचं काम नाही, इकडलं होईल आहे. इकडून दोन्ही साईडच्या गाड्या येऊ राहिल्या, इकडल्या तिकडल्या. बाकी अशी टनल आहे. चला टनलमध्ये भेटतो तुम्हाला. त्याला पहिली टनल पाहिली, ज्या टनलमध्ये लाईट वाईट काहीच नाही आहे. हे पहा, पण एवढा अंधार नाही आहे याच्यामध्ये, पण लाईट बी नाही आहेत. पहा, गाड्या हजार्ड ऑन करून ह्या गाड्या याच्यामधून पास होऊ राहिल्या. हो, याच्यामध्ये लाईट काऊन नाही माहिती आहे का? इकडून इकडल्या साईडले पिलर आहेत आणि हे पिलर डायरेक्ट मोकळ्यात, म्हणून लाईट नाही. मला वाटलं याच्यात लाईट नाही आहे, पण यात लाईट नसल्याचं कारण हे आहे, इकडून पिलर आहेत, ते पिलर पुरे मोकळ्यात म्हणून. रस्ता बघा असा जाऊन तसा तिकडे. तर आपण म्हणतो नागमोडी रस्ता, बरोबर नागमोडी रस्ताच इकडे आहेत असंही म्हणलं चालते. खूप खतरनाक रस्ते आहेत आणि हे डोंगर त्याच्यापेक्षाही खतरनाक. कधी कोणचं डोंगर कोसळीन सांगता येत नाही. बाकी मजा येऊ राहिली पण अशा रस्त्यावर सायकल चालवायची. चला काही वांधा नाही, थोडं उतार चढ येतच राहतील, तेवढ्या आपल्याला पार करतच जायला लागतात. बाकी खरंच एक नंबर नेक्स्ट लेवल अनुभव. आणि साईडने ही नदी चालू राहिली. काय म्हणजे नदी कुकडे चालली, इकडे नाही व्हायला पाहिजे, नदी इकडल्या साईडनं व्हायला पाहिजे. हे उलट्या साईडनं वाहू राहिली. इकडे आता हे नदी कुकडून निघीन काय माहीत. आता इकडे मोठमोठे डोंगर आहे मित्रांनो, आणि इकडे प्लेन आहे इकडल्या साईडनं, पण तरी नदी इकडे वाहू राहिली. काय असा विषय मला समजून नाही राहिला नेमका नदीचा विषय काय. तर पाहू शकता आधी एक टनल आहे, आणि टनल म्हणसान तर आपण जरा स्लॅब टाकतो, त्या स्लॅब टाकेला पूर्ण, आणि त्याच्यावरती कॉलमवर बरोबर ते उभं केलं आहे. त्याच्या आतमधून बरोबर जायला रस्ता आहे. आणि जर कधी वरून माती किती पडली तर ते त्याच्यावर पडीन. बाकी रस्त्यात जे चालल्या गाड्या, त्या गाड्यावर नाही पडणार. हे एक फार मस्त गोष्ट करून ठेवलं आहे. खूप ठिकाणी असं करून ठेवलं आहे, लँडस्लाईड तर जास्त प्रमाणात होते तिथं हे असं करून ठेवलं आहे. बाकी खूप मस्त वाटलं हे मला. आणि मायामागे एका ठिकाणी लय मोठा रस्ता कोसळला होता. मी तरी थांबलो नाही, कारण की कसं इथं वरून काही येऊन फालतू त्याच्या पटापट निघलं, तरी लिहिलं होतं की पटकन उडून निघा म्हणून. मागे मी ह्या कचोऱ्या घेतल्या होत्या, ज्या की चहासोबत डुबून खायसाठी, आणि एक नंबर मस्त आहे. यानं पण त्याच घेतल्या आहे बा, सेम. आणि हे मी 60 रुपयात डझनभर घेतल्या. आणि आम्ही गेले 15 मिनिटं झाले, अडीच थांबेला. याला म्हणलं काहीतरी खायला असेल तर काल थोडंफार खाऊ आणि मग नंतर पुढे जाऊ. आता लोक म्हणे काहीच नाही, पण आता ह्या कचोऱ्या काढल्या. एक नंबर मस्त लागू राहिल्या कचोऱ्या. ह्या कचोऱ्या खाऊ थोड्याफार आणि पुढे जाऊ. भाई बहुत मस्त टेस्ट आहे रे. तो त्याचा ब्लॉग काढायमध्ये व्यस्त आहे. एक नंबर जबरदस्त. चला वातावरण बघा किती मस्त आहे, एक नंबर. आणि इकडलं मला एक समजत नाही, सकाळी 9 वाजेपासून म्हणजे 7-8 वाजेपासून तर रात्रीच थंडी वाजायला लागते. दुपारपासून जे थंडी चालू होते, म्हणजे एक 5-5:30 वाजेपासून तर डायरेक्ट रात्रभर बी थंडीच वाजते. आणि दिवसा 9 वाजेपर्यंत सगळी थंडी वाजली. पण जे 10-11 वाजेपासून ऊन तप्याला लागलं की नाही, खतरनाक ऊन आहे. उन्हाचे चांगले चटके लागतात आणि संध्याकाळ होत आली थंडी वाजते. वेगळंच वातावरण आहे झालं इकडे. समजत नाही, पाळाच्या ना शिंदे पाळायच्या ना, ते जिकडे तिकडे पाळच आहे. बाकी इथे थांबायला कुठं जागा नव्हती, दुकानात बसायला जागा नव्हती. असे पायऱ्यात, आणि ह्या डायरेक्ट त्या रोडाला कनेक्टात तडी बसला. आम्ही थांबलो, आणि याच्या इकडे जर 1 सेकंद फक्त जर इकडे हुकलं नजर किंवा सायकल जर गेली तर डायरेक्ट मी सांगतो की माणूस त्या नदीत जाऊन पडीन. खरं सांगतो,
कारण हे रस्त्यात एवढाच गॅप कशाला ठेवला. हे जर पुरी भीत बांधली असती चाललं नसतं भाव. टू व्हीलरवाल्याचा जर पाय सटकला तर डायरेक्ट मी सांगतो गाडी अडीच राहीन पण माणूस तिकून चालला जाईल डायरेक्ट. एवढा खतरनाक रस्ता आहे पा. बाकी मित्रांनो खूप खतरनाक चढाई आहे. अजून आम्ही चढाई चढवूनच राहिलो. बाकी या गाड्या पा एकदम लोडिंगच्या गाड्या येऊ राहिल्या आणि हे ओव्हरटॅक मारणारे येडे माणसं इकडे खूप जवळून येतात रे बा इकडे. चला आपल्याला अजून त्या रस्त्यानं तिकडे फिरून जाणं पडते. आता चला जाऊया. 2 घंटे चढाई करून आता आपल्याला सध्या उतार लागला आणि उतार बी लागला किती कमी जास्त 1-1.5 किलोमीटरचा, जास्त नाही आहे. आणि सगळं म्हणून चढाई खूप केली आपण. बाकी असा मस्तपैकी रोड आहे आता सध्या आणि चढाई बी एवढी काही मस्त वाटून नाही राहिली मला. सगळूनपासून सायकल एकदम आरामात चालू होती आणि चढ होता. आता आम्हाला उतार लागला आणि मस्तपैकी हे बा 1 नंबर रस्ता लागला. पण उतार जास्त नाही आहे. हा 1 ते 1.5 किलोमीटरचा आहे पण भारी आहे, काही वांधा नाही. थोडाफार भेटला उतार तर तेवढी थकान निघून जाते मित्रांनो. खतरनाक चढ लागले रे वा. बेकार काम आहे, सोपं नाही लदाखले जाणं. अजून तर हे सुरुवात आहे, पुढे पहा ना तुम्ही. तेव्हा आता 1 घंटाले अर्धा घंटाले अडी बसे लाव. बाकी हा असा चढ लागेला इकडून असा पूर्ण चढ आहे. उतरलो आणि असं सावलीत आराम करायला थांबलो थोडा. कारण की रस्त्यानं झाड बी नाही, जडी झाड आहे तरी बसता येत नाही आणि सगळे डोंगर जिकडे तिकडे अडी थोडी बसायला जागा होती. थोडा वेळ आराम केला मस्तपैकी. आणि मी सांगतो की कुठे पाणी भेटत नाही बा. एखाद्या ठिकाणी मोजक्याच ठिकाणी पाणी भेटते. बाकी एवढं आपण पाणी गिनी भरून घेऊ आणि इथून निघून कमी जास्त एक आहे 10 किलोमीटर मंदिर, पण 10 किलोमीटर निघीन की नाही ते आम्हाला माहीत नाही. बाकी पाहू काय होते. आता त्या हॉटेलवरून जरी थांबलो तोडून निघलो आणि पुढे पाहतो तर पुढे रोड बंद आहे. काय विषय आहे काय माहीत. 15 मिनटं झाले सगळं ट्रॉफिक दिसू राहिलं. हे बा काही अपघात झाला अशी नक्तं, काही लँडस्लाईड झालं असेल, दुसरं तर काही नाही होऊ शकत. बाकी जरा जाऊन पाहतो, सांगतो तुम्हाला काय विषय आहे. तर JCB आहे ना याच्यामध्ये मलव्यामध्ये दबेल आहे. हे पहा हे पूर्ण हिताची JCB आहे आणि पुरी मलव्यामध्ये दबेल आहे. मला एक समजत नाही ते बा ते वर जे घर आहेत एवढ्या वर हे लोक जात कसे असतील. तरी कमी जास्त 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 ते 13 घरं दिसू राहिले मला अडून. 12-13 घर आहे आणि याले नेमकं एवढा डोंगरावर रस्ता कुकून जात असेल तेव्हा ते तिकडे गाव आहे. त्या गावातून अशी निघतं असा रस्ता. पण ते तर बरं ठीक आहे, ते जाऊ द्या. ते वरच्या साईडले झालं आणि खालच्या साईडले पहा 1 2 3 4 5 घरं आहे कमी जास्त. आणि त्याच्यावर लोक दिसून बी राहिले. असं नाही की लोक नाही आहे, तरी मुंगीसारखे असे लोक फिरताना दिसू बी राहिले. बाकी तरी त्याची शेती बी आहे. हे बा हे अडी बी शेती आहे. अडी एक घर आहे छोटंसं, खाली बी शेती आहे. पण जर नदीला लय जास्त पूर आला असेल किंवा आला समजा तर मग यायचा कॉन्टॅक्ट कसा होईल. किंवा ते तसं घसरलं, ते जर असंच जर अडी घसरलं तर मग काय होईल. एवढ्या लोकांना भेव कसा लागत नाही मला याने समजत चालू. खतरनाक जातात बुवा, अशा ठिकाणी राहतात. बाकी मी नाही का बाहेर विचारलं, म्हणलं की मित्रा अडी बाहेरचं असं कोणी येऊन अडी घर बांधू शकते का. तो म्हणला नाही भाऊ तसा काही विषय नाही. अडी बाहेरचा कोणी येऊन घर नाही बांधू शकत. अडी 3 लाख रुपये गुंठा आहे. गुंठा म्हणजे त्यानं त्याच्या भाषेत वेगळंच काहीतरी सांगलं. तर 3 लाख रुपये त्यानं गुंठेच्या हिशोबानं सांगली पण जागा. एक गुंठा तर मला समजते की एवढा. ते एका गुंठेच्या हिशोबाने 3 लाख रुपये गुंठा आहे म्हणतात अडी. पण अडी जमीन घेतल्यापेक्षा घर बांधणं जास्त अवघड आहे. कारण की तशा ठिकाणी मटेरियल नेसान कसं काय. आपल्या इकडे प्लेन आहे, प्लेनमध्ये हा ट्रॅक्टर ट्रॉली सगळं भेटून जाईन, JCB भेटून जाईन, कॉलमचे गड्डे हे ते सगळं करायला. पण अडी कसं करसान हे म्हणजे मेन मुद्दा तो आहे. आणि तडी मटेरियल नेण्यासाठी म्हणजे खूप हेलपाटे घ्यायला लागतात आपल्या भाषेत. तर आणि एवढे हेलपाटे घेऊन तडी मटेरियल नेऊन आणि तडी करोड रुपये ते घर बांधणं आणि ते टिकेन की नाही ते माहीत नाही. लेक बेकारच काम आहे. पण लोकांनी डायरेक्ट मला लाईटच लागली डायरेक्ट. हे बघा आता तरी बघा ते गायात चरू राहिले. आता अल्ट्रावाईडमध्ये कॅमेरा दिसणार नाही तेव्हा तरी गाया चरू राहिल्या, त्याचे ढोरं बांधलेला आहेत. चला हे बा तो माणूस त्या खांब्यातून तो माणूस चालत चालला. एकदम समजत नाही बा मला. आणि एवढं वर मी सांगतो की तडूंपासून कमी जास्त किती फूट वर अशी नाही, किती हजारो फूट वर अशी म्हणलं हा रोड. पण तरी ते लोक तडी राहू राहिली. खतरनाकच एक विषय आहे मित्रांनो हा. जाऊ द्या चला बरं आहे, काही विषय नाही. त्याला हे लाईफ आवडलेलं आहे, त्याला हे लाईफची सवय आहे म्हणून ते अशा ठिकाणी राहू राहिले. आपल्याला जर अशा ठिकाणी राहायचं म्हणलं तर हप्त्यापर्यंत जर बाजाराला जर वर आलो की नाही तर मेलो
2 दिवस वर यायले 2 दिवस खाली जायले, म्हणजे 4 दिवस बाजारालाच लागतील मला यायले, म्हणजे 1 हप्ता गेला. बेकारच काम आहे रे भाऊ. चला जाऊ द्या, असे काहीतरी घर आहेत तिकडे. चांगलं वाटलं हे पाहून, पण अशी जिंदगी काय माहीत, त्याच्यासाठी ते स्वर्ग आहे मित्रांनो. आणि जर तसं जर म्हणलं की सगळे भाजीपाल्याचे तरी उगवत असतील, मान्य आहे भाजीपाला उगवतात. आता गहू झालं किंवा मसाले झाले, हे बाकीच्या गोष्टी आहेत त्या की ते घ्यायला येईल या लागेल वर म्हणून. जाऊ दे त्या रोक्षाला काही जास्त ताण देऊ नको. बरं आहे बा, त्याची लाईफ त्याला मुबारक. ओके. श्रीनगरपासून 4थी ते 5वी टनल भेटली आणि टनल पण खूप मोठी. आवाजही रे घुमते पाय, खतरनाक. इथं झालं आहे फ्लायओव्हर खतम, पाहू शकता तुम्ही. आणि इथून खालून एक तर नवीन रस्ता बनला, तो रस्ता पाहू आता कोणता आहे तर. हा तो आहे हा फ्लायओव्हर. आणि हा फ्लायओव्हर आजच मित्रांनो याचं उद्घाटन झालं. बाकी सगळ्या गाड्या फ्लायओव्हरवरून चालल्या. ओके. तर हा आहे तो फ्लायओव्हर आणि हे इथून खालून रस्ता. तर याचं उद्घाटन आजच झालं मित्रांनो. आणि याचं उद्घाटन आज होऊन आपण पहिल्यांदा या रस्त्यावरून चाललो. खूप मस्त वाटत राहिलं. रस्ता हा नवीन बनला आणि याच्यावरती मेन गोष्ट म्हणजे हा फक्त लोकलवाल्यालाच माहीत आहे, कारण की याचं उद्घाटन आजच झालं. तर इथं फार मोजक्या गाड्या येऊ राहिल्या. हे हे इकडलीच गाडी आहे जम्मू काश्मीरची, ते येईल माहीत आहे रस्त्याबद्दल. बाकी जे माहीत नाही ते तिकडून ते खालून फिरून वर चालले. तर बाकी हा रस्ता आज नवीन बनला आणि आपण या रस्त्याने चाललो. हा गुगल मॅपवर रस्ता शो बी नाही करून राहिला आता. तर काही विषय नाही, पाहू. एक लोकलवाले भाऊ होते, त्यांनी सांगलं की तुम्ही याच रस्त्यानं हा तुम्हाला लई शॉर्ट पडेल, तिकडून तुम्हाला खाली उतरून डबल वर चढ लागेल. तर चला, काही नाही होत, निघून जाऊ. मित्रांनो हा व्हिडिओ मी मोबाईलनं काढत आहे, गोप्रो न काढता. तर विषय असा झाला की आता मी एका आर्मी कॅम्पच्या जवळ थांबेला आणि अडी कॅमेरा म्हणजे व्हिडिओ काढणं बिलकुल अलाउड नाही आहे. पण मी रोडवर झोपेला आहे. रोडवर म्हणजे फ्लायओव्हर आहे, फ्लायओव्हरवर. आणि याच्या तिकडे आहे ना तसं कॅमेरा अलाउडच नाही आहे. आणि तिकडे मी शूटिंग काढत बी नाही, तसं काही विषय नाही. आणि सर म्हणले भाऊ म्हणजे इकडे शूटिंग काढू नका, बाकी तुम्ही तुमचं काय करायचं आहे ते इकडे राहू शकता. बाकी जेवण घेऊन त्याच्यासोबत आहे आज आपलं मस्तपैकी. पण विषय असा आहे मी व्हिडिओ नाही काढू शकत, काही वादाने व्हिडिओ नाही काढला तर. पण आज खरंच मला एकदम वेगळं वाटू राहिलं, मस्त चांगलं वाटू राहिलं मी त्याच्यासोबत राहीन तर. बाकी चला आजचा व्हिडिओ इथंच एंड करू. बाकी तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक शेअर फॉलो. हर हर महादेव, जय महाराष्ट्र.